नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली मित्रांनो, त्याचा जी आर आलेला आहे मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे. धर्मदाय संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवड मंडळामार्फत इथं भरती निघालेली आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. सरळ सेवा भरती असणार आहे. याच्यामध्ये किती पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. मित्रांनो, हा जो जी आर आलेला आहे, धर्मदाय संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून मित्रांनो, दिनांक 18 जुलै 2025 ला. ओके. त्याच्यामध्ये दिलेल्या आहे मित्रांनो प्रस्तावना, जसं की संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयामध्ये शासकीय कर्मचाऱ्यातील पदभरतीच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयामधील अ, परिक्रम 2 नुसार ज्या प्रशासकीय विभागांचा सुधारित आकृतीबंध मंजूर झाला आहे, अशा विभागांच्या सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे 50% भरण्यास परवानगी देण्यात आली आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये विभागाच्या अधीनस्थ धर्मदाय संघटनेअंतर्गत कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार धर्मदाय संघटनेअंतर्गत कार्यालयातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील रिक्त पदांपैकी केवळ 50% पदे भरण्यास अनुमती आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सांगितलं आहे, तथापि धर्मदाय संघटनेतील रिक्त पदांची संख्या व प्रशासकीय कामकाजाची निकड विचारता घेता उक्त निबंध शिथिल करून धर्मदाय संघटनेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित व गट क मधील विविध संवर्गामधील 176 पदे 76 रिक्त पदे 100% च्या प्रमाणात भरण्यास संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर इथे सांगितलेले आहे, तथापि संबंधित पदांचा सुधारित सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवा व पदोन्नती नियुक्तीचे प्रमाणपत्र झालेला बदल विचारता घेऊन सरळ सेवेने भरण्यास रिक्त पदांच्या संख्येत सुधारणा करणे व क्रमपात होणे या अनुषंगाने सादर केलेल्या प्रस्तावास उच्चस्तरीय सचिव समितीने 14/7/2025 रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास विचारतात होती मित्रांनो. आता याच्यामध्ये दिलेले आहे शासन निर्णय. धर्मदाय संघटनेतील भूतपूर्व दुय्यम निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील 176 पदे भरण्यास संदर्भ क्रमांक 3 येथील याद्वारे अधिक्रमात करून धर्मदाय संघटनेतील खालील तक्त्यात नमूद केलेल्या 217 पदे रिक्त पदे त्यांना पुढील निर्बंध दिलेला आहे मित्रांनो 100% भरण्यासाठी. ओके. 217 पदे टोटल असणार आहे. सरळ सेवा भरतीच्या मान्यता देण्यात असणारी पदं असणार मित्रांनो. परमनंट वॅकेन्सी असणार आहे. पदनाम संवर्ग दिलेला आहे. रिक्त पदांची संख्या दिलेली आहे. याच्यामध्ये पहिलं पद असणार आहे विधी सहाय्यक गटबशी भरती असणार आहे. अराजपत्रित पद असणार आहे. 3 पदे असणार आहे. लघुलेखन उच्च श्रेणी गट ब मध्ये अराजपत्रित 2 पदे, लघुलेखक निम्न श्रेणी गट ब मध्ये अराजपत्रित 22 पदे. त्याच्यानंतर निरीक्षक गट क मध्ये 151 पदे असणार आहे. वरिष्ठ लिपिक गट क मध्ये 39 पदे असणार आहे मित्रांनो. एकूण 217 पदे इथे भरण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये दिलेले आता गट क संवर्गातील पदांच्या बाबतीत सरळ सेवाच्या कोट्यातील एकूण रिक्त पदांमधून 20% पदे संदर्भ क्रमांक 5 येथील शासनाच्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी राखीव ठेवून उर्वरित पदे सरळ सेवा भरतीबाबत कारवाई करण्यात यावी मित्रांनो. ओके. सदर भरती प्रक्रिया राबविताना शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे. त्याच्यानंतर सदर भारत निर्णय वित्त विभागांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 21/4/2025 रोजीच्या प्राप्त सहमती उच्चस्तरीय सचिव समितीने 14/7/2025 रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेले आहे मित्रांनो. ओके. तर अशी पदे असणार मित्रांनो. ही सरळ सेवा भरती येणार मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी असणार, अभ्यासाला लागायचं मित्रांनो. आपल्याला हे सारी पदे असणार आहे. बंपर भरती याच्यामध्ये निघणार आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला दिसते. याची फक्त आता जी आर आलेला आहे मित्रांनो. लवकर याची सरळ सेवा भरती पण येणार आहे मित्रांनो. ओके. याची संपूर्ण तुम्हाला क्वालिफिकेशन वगैरे काय असणार आहे
अप्लाय कसं करायचं आहे संपूर्ण माहिती मित्रांनो याची अपडेट आल्यानंतर लगेच तुमच्यासमोर सादर करणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करायचं आहे व्हिडिओला आणि आपल्याला या व्हिडिओ बद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram किंवा Facebookला मेसेज करू शकता मित्रांनो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचे मित्रांनो. त्याची लिंक तुम्हाला तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता व्हिडिओ नेक्स्ट टाइममध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.